नमस्कार भावांनो, बैलगाडा क्षेत्रातील प्रसिद्ध मालक स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा उद्या होणाऱ्या औंध मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसेल का? तसेच मित्रांनो, प्रसिद्ध ड्रायव्हर सप्त हिंद केसरी ड्रायव्हर विठ्ठल नाना बुतकर यांचा नाग्या देखील उद्याच्या मैदानात आपल्याला पळताना दिसेल का की आरामावर असतील, हेच आपण आता या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया। तर मित्रांनो, काय झालं मागे जे कटफल केसरी 19 तारखेला मैदान झालं, या मैदानामध्ये आपल्याला पंचम हिंद केसरी सर्जा पळताना दिसला नाही। याचं कारण देखील मला समजलं की सर्जाच्या पायाला दुखापत झाल्यामुळे एक मैदान त्याला आरामावर ठेवलं होतं कटफल केसरीच्या मैदानामध्ये, म्हणून आपल्याला त्या मैदानात सर्जा दिसला नव्हता। परंतु मित्रांनो, जे उद्या होणारं 22 तारखेला यमाई केसरीचं मैदान आहे मौजे औंध तालुका खटाव, येथे आपल्याला पंचम हिंद केसरी सर्जा 100% पळताना दिसणार आहे। या मैदानासाठी सज्ज झालेल्या येथे बक्षीचं स्वरूप आहे प्रथम क्रमांक 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांक 71, तृतीय 51 अशी मित्रांनो मोठी बक्षीस आहेत आणि मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण P3 लाईव्हवर। तर या मैदानात बुधवार दिनांक 22 तारखेला या मैदानात सर्जा आपल्याला पळताना दिसेल। आणि मित्रांनो, या बैलगाडा क्षेत्रातील प्रसिद्ध नामवंत ड्रायव्हर विठ्ठल नाना बुतकर ड्रायव्हर यांचा नाग्या भावांनो, नाग्या देखील आपल्याला 19 तारखेला पळताना दिसला होता। तिथे नाग्याचा पैरा होता वजीर 916। नाग्या आणि वजीरची गाडी चांगल्या रीतीने स्पीडनी पळाली होती। तिथे 2 नंबरचे फायनलचे गुलालाचे मानकरी झाले होते नाग्या आणि वजीर। मित्रांनो, फायनली आपल्या नाग्याचा कमबॅक जोरदार झालेला आहे, त्यामुळे यापुढे नक्कीच आपल्याला नाग्या गुलालात आणि नंबरात दिसणार आहे, कारण की पैरे देखील टॉपचे दिसतील। तर त्यामुळे मित्रांनो, आता नाग्या कोणत्या मैदानात दिसेल तर मित्रांनो, बुधवार दिनांक 22 जानेवारी रोजी भव्य असं ओपनचं जे यमाई केसरीचं मैदान आहे, या मैदानामध्ये आपल्याला नाग्या 100% पळताना दिसेल। धन्यवाद मित्रांनो।